आत्मवंदन सगळ्यांना. खूप खूप स्वागत आहे पौर्णिमेच्या सुंदर अशा एनर्जीमध्ये, ऊर्जेमध्ये, सत्रामध्ये सगळ्यांचं स्वागत. मागे जे तुम्ही बघताय हे आमचे बाबाजी आहेत. महाअवतार बाबाजी, ज्यांच्यामुळे मी आज तुमच्या समोर आहे. तर मागच्या वर्षी त्यांचं ते वर्कशॉप मी अटेंड केलं होतं. त्याच्या आधीपासूनच मी ध्यानात होते खरं तर, पण बाबाजींच्या टीचिंगचा मला खूप फायदा झाला. त्यांचे जे पुस्तक आहे युनिफाईड, ज्याचं मी ऑलरेडी तुम्हाला लिंक शेअर केली, त्यांच्या सगळ्या टीचिंग्समुळे माझं एक म्हणतो ना, एक विचार पालट, बुद्धी पालट, हे सगळं त्याच्यामध्ये सुरू झालं माझं. 6 महिन्याचं वर्कशॉप होतं ते. आणि म्हणतो ना की जेव्हा आपण इथून करतो हे सगळं, आपलं मनातून करणं आणि आपल्या इथून करणं ह्याच्यात किती फरक आहे बघा. हे मी इथून केलं होतं, हृदयातून कनेक्ट होऊन हृदयाला. त्यामुळे झालं असं की त्याचा परिणाम मला दिसला. ऑक्टोबरमध्ये मागच्या आमचं वर्कशॉप संपलं. 6 महिन्याचं होतं ते. सुरुवातीला माझ्या मनात 100 शंका होत्या. काय होईल ह्याच्यानी, कसं होईल, काय होणार आहे का नाही, काय होतंय. सुरू झालं तसं तेव्हा पण माझ्या मनात डाऊट होते. आणि हळूहळू ठेवलं चालू, म्हणलं ठीक आहे. जसं आता काही ध्यानाला लोक जॉईन करतात, त्यांना असं वाटतं ह्याच्यानी काय होणार आहे. त्याच्यात त्यांचा काही दोष नाहीये, कारण आपण चमत्कार मिळाला तर आपण देवाला मानतो. चमत्कार मिळाला तर आपण गुरूंना मानतो. चमत्कार दिसला तर आपण त्या संताला मानतो. ही आपली मानसिकता आहे. त्याच्यात ही म्हणतो ना, ही बुद्धी, मानवी बुद्धी इतकीच आहे, आपली लिमिटेड आहे. त्याच्यात काही दोष नाही आपला. हे चूक आहे बरोबर हे मला नाही म्हणायचं, पण एक सांगते. त्यात मी पण तशीच होते. मी म्हणलं अरे ह्याच्याने काही मिळणार आहे का, हा कोर्स करतेय खरं मी. आणि असा विचार करत म्हणलं ठीक आहे, जाऊ दे, करून बघू, काय हरकत आहे. आलंय आपल्या समोर जेव्हा ऑप्शन, जेव्हा मी तेव्हा असं म्हणत होते की मला असं काहीतरी मिळू दे. आणि खरोखर ते माझ्या समोर आलंय. बाबाजींनी तेव्हा ते घेतलं. म्हणलं ठीक आहे, बघू काय होतंय. आणि ते घेतलं, मिळालं, सुरू झालं. आणि मग खरोखर मला ते दिसलं. त्याचे परिणाम दिसले मला की हे किती त्याचं प्रभावशाली, त्याचा प्रभाव किती हे मला कळलं. ते सुरू झालं आणि त्याच्यानंतर माझ्या आयुष्यात हे ध्यान घ्यायची ही बुद्धी देणं किंवा खूप गोष्टी ओपन झाल्या. एकामधून म्हणतो ना दरवाजे ओपन होतात, तसं ते सुरू झालं. आणि हा जर्नी अजून पण चालू आहे. मला एक अशी फॅमिली भेटली, जशी तुम्ही सगळे आहात, ज्यांच्याबरोबर मी ह्या गोष्टी अध्यात्मातल्या बोलू शकते. तुम्ही बोलू शकतात तुमच्या घरी जे लोक ध्यानात नाहीये, बोलून बघा. तितका तुम्हाला सपोर्ट नाही मिळणार, कारण ती लोक ध्यानाला जोडलेली नाहीये. मी त्यांना वाईट म्हणत नाहीये, पण एक सांगते की ज्याचा त्याचा आपला प्रवास आहे. त्यांना फोर्स करून सुद्धा ती लोक येत नसतील, ती वेळ आल्यानंतर त्या लोकांना ती लोक त्याच्यात येतील. त्यामुळे ती काही वाईट नाहीयेत किंवा ती काही अशी हे नाहीयेत. ते त्यांचा त्यांचा प्रवास वेगळा आहे. पण तुम्ही त्यांच्याशी हे सगळं बोलू नाही शकत. तुमच्या मनात काय चालू आहे, तुमच्या आतल्या भावना काय, ते तुम्ही नाही सांगू शकत. फार कमी जवळ, हे सोडा, अध्यात्म सोडा, तुमच्या वैयक्तिक आयुष्यातल्या गोष्टी किती तुम्ही दुसऱ्याला सांगू शकता ह्याचा विचार करा. अशी कोण आहे? आपली सख्खी बहीण, तिला पण आपण सांगू शकतो का? आपलं मन मोकळं बोलू शकतो का? जर तसं तुमच्या आयुष्यात असतील तर खरंच तुम्ही भाग्यवान आहेत. त्या लोकांना धरून ठेवा. कारण आज लोकांना हे मिळत नाही आणि म्हणून त्यांना म्हणतो ना, एकटेपणाचा जो जगावं लागतं ते त्याच्यामुळे की त्यांना लोक मिळत नाहीत, की ज्या लोकांबरोबर आपण असं मन मोकळं बोलू शकतो. एकटेपणा वाईट नाही, एकटेपणा हा माणसाला स्ट्रॉंग बनवतो. तो स्टेज असतो आपल्या आपल्या आयुष्यातला. एका स्टेजला आल्यावर आपल्याला लग्न करावं असं वाटतं. जी मुलगी मला लग्न नाही, पण ते स्टेज आला ना की ते बरोबर तशा इच्छा जागृत होतात. आणि मला लग्न करायचं नाही म्हणणारी मुलगी पहिलं जाऊन लग्न करते. पुन्हा मग संसारात पडला तर मला आत्ता आई व्हायचं री, पहिलं तिला इच्छा व्हायला लागतात आणि परत लगेच ती आई बनते. पुढे जाऊन अशाच घटना आपल्या आयुष्यात घडतात. म्हणजे आपण ज्या गोष्टीला आयुष्यभर थोडा विरोध विरोध विरोध, पण जे घडायचंय त्यावेळी ते घडतंच. मग कशासाठी असं आपण एवढा विरोध करत बसतो, हे थोडं त्या ह्या सगळ्या अध्यात्माच्या ह्याच्यातून मला लक्षात आलं. कारण एव्हरीथिंग इज ऑलरेडी रिटन अँड प्लॅन्ड इन युअर सोल कॉन्ट्रॅक्ट. मी खाली येणार आहेत ना आत्मा म्हणून शरीरात, या मी सगळं घेऊन आलायत, हे हे माझ्या बरोबर. आणि ह्याच्यात कुणाचाही दोष नाहीये. आपल्यासोबत जे होतंय हे आपण सगळं सोल कॉन्ट्रॅक्ट मध्ये लिहून घेऊन येतो. फक्त त्या इथं आल्यानंतर ते आपण विसरलेलो असतो. आणि मग आपल्याला त्या व्यक्तीचा राग यायला लागतो, मग आपल्याला त्या व्यक्तीचं हे होतं. ते त्या त्या वेळेस होतं, आणि विच इज ओके. होऊन दे, ते निघू दे बाहेर जे काय आहे ते. पण ज्या वेळेस आपल्याला समजतं, हे रिअलाइज होतं की हे म्हणजे माझं आयुष्य नाहीये, ही जी समोर माया दिसतीये मला, ही जी ड्युअलिटी आहे, हे माझं आयुष्य नाहीये.
मी आत्मा आहे, या शरीरात आलोय काहीतरी अनुभव घेण्यासाठी आलोय. दुःखाचा अनुभव, निराशेचा अनुभव, रागाचा अनुभव, भांडणांचा अनुभव, द्वेष कसा असतो, मत्सर कसा, हे सगळं मला अनुभव करायचंय. आणि म्हणून मी इथं आलोय. हे ज्यावेळेस कळतं ह्याला म्हणतात आत्मसाक्षात्कार. मग आपले संत कोण होते? आत्मसाक्षात्कारी होते, ज्यांना हे सगळं कळलं होतं की मी आत्मा आहे आणि मला हे सगळं अनुभव करायचं म्हणून मी आलोय. त्या क्षणापासून त्यांनी कुणावरही राग व्यक्त केला नाही, त्यांनी कुणावर द्वेष दाखवला नाही, कुणाला वेगळं दाखवलं नाही. आपण सगळे एक आहोत हे संपल्यावर संपलंच नाही, ड्युअलिटीचा पडदाच गेला. की हे जे द्वैत आहे, तू मी, कुणाशी भांडतीये मी, मीच आहे समोर ज्याच्याशी मी भांडतीये, मीच आहे समोर ज्याचं मी कौतुक करते, सगळे पडदे खाली. हे मी त्या युनिफाईड मध्ये शिकले, जे महाअवतार बाबाजींनी इतकं सुंदर सांगितलंय. महाअवतार बाबाजी कोण आहेत अजून बघितलं नसेल, युट्यूबवर जाऊन त्यांच्याबद्दल माहिती काढा. मला भरपूर माहिती आणि भरपूर अनुभव ऐकायला मिळतील. असे एक योगी आहेत ते, त्यांचे भरपूर अनुभव आहेत युट्यूबवर. तर त्यांचं ते पुस्तक आहे, त्याचं नावच युनिफाईड आहे. युनिफाईड म्हणजे एकत्र, एकत्र येणे म्हणजे आपला जो उच्च आत्मा आहे त्याच्याशी तुम्ही एकत्र येता आणि तुम्ही हे जाणून घेता की कसा मी आणि समोरचा जो व्यक्ती आहे तो आम्ही कसे एक आहोत. हे त्याच्यात सांगितलंय. खूप अवघड आहे जेव्हा आपण आयुष्यात हे जगायला लागतो की बाबा समोरच्याला मीच आहे म्हणून त्याच्याशी प्रेमाने वागणं. मनात खूप राग आहे त्याच्याबद्दल, तो खूप वाईट वागतोय, कृत्य वाईट होत आहेत, त्याचा परिणाम दिसतोय माझ्यावर, ह्याच्यावर, मनावर, पण तरी पण त्याच्या पलीकडे जाऊन त्याच्याशी प्रेमाने वागणं म्हणजे मोठी परीक्षा आहे ना आपली. तर हे मी युनिफाईड मध्ये बघितलं की कसं डील करायचं ह्या गोष्टीला, की जेव्हा तुमच्या समोर तुमचा शत्रू उभा आहे, ज्याचा तुम्हाला तोंड पण बघायची इच्छा नाहीये, आणि त्याला तुम्ही जवळ घेताय, म्हणजे जवळ म्हणजे फिजिकली नाही, पण त्याला तुम्ही प्रेम पाठवताय. जे मी तुम्हाला सांगते ध्यानामध्ये की हे असं करा, कुणाला निगेटिव्ह ऊर्जा पाठवू नका. तर ह्याचं कारण त्यांनी त्याच्यामध्ये सगळं सुंदर सांगितलं, एक एक असे एक एक धडा एक एक आठवड्यासाठी. आणि हे मी इतकं हृदयापासून ते पूर्ण केलं वर्कशॉप माझं, त्याचे परिणाम मला दिसले. माझ्या फायनान्शियल कंडिशन मध्ये दिसले. ध्यानाने तर होतच होतं, पण ह्या युनिफाईड नंतर अजून मला परिणाम दिसला. माझे मला एक आयुष्याला एक अर्थ मिळाला की मी काय करावं, मी कशात, माझं कशात आहे हे सगळं माझ्या समोर यायला लागलं हळूहळू. आणि मग ते समोर आल्यानंतर त्याचा माझ्याकडून जर समाजाला काही जात असेल माझ्या, तर ह्याच्यापेक्षा मोठा आनंद काय. आणि इथं जे एवढे आहेत ना तुम्ही सगळेजण, तुम्ही उगाच नाही आहात, पहिलं तर हे समजून घ्या. कुठलीही गोष्ट योगायोग नाहीये. तुमच्या सगळ्यांकडनं मी नेहमी म्हणते मोठं कार्य होणार म्हणजे होणार. तर विश्वास ठेवा आणि जोडून राहा. माझ्याबरोबर नाही, पण तुमचं तुम्ही ध्यानाशी जोडून राहा. आणि ते युनिफाईडचा जे कोर्स आहे तो फ्री आहे, त्याच्यातून पूर्ण भारतातून लोक जमतात. तर माझी पण इच्छा आहे की आपल्या मराठी महाराष्ट्रातल्या लोकांनी जास्तीत जास्त ते करावं. गोष्टी डोळ्यासमोर नाहीये, तुम्ही इथं आहात याचं कारण आहे. आणि प्रत्येकासोबत, ह्या इथं आलेल्या प्रत्येकासोबत आयुष्यात असे मॅजिक घडणार आहेत पुढे जाऊन. तुम्हालाच विश्वास बसणार नाही ही मीच आहे का, जी हो नाही हो नाही हो नाही म्हणत ध्यानाला गेली, हो नाही हो नाही म्हणत ध्यान अटेंड केलं. आणि ते सगळं तुम्हाला हळूहळू कळेल तुमच्या ह्याच्यातून. युनिफाईड करत असताना माझ्या बाबतीत हेच झालं. खूप अशा गोष्टीत ज्या मी तुम्हाला आत्ता सांगत नाहीये, पण ते कारण ते जे अनुभव आहेत ना, ते खूप पवित्र आहेत. त्याचा कोणीतरी त्याचा मजाक उडवावा किंवा हे माझं मला नकोय, कारण हा माझा एक दैवी अनुभव आहे, जे मी आत्ता सध्या पुरते माझ्या जवळ ठेवेन. फक्त एवढंच सांगेन की हे कोर्स करा. ह्याच्यातून तुम्ही जो जो तुमचा अनुभव आहे, तुमच्या जे समस्या आहेत आयुष्यातल्या, ह्याच्यावर तुम्हाला सोल्युशन मिळणार आहे. खूप मोठ्या प्रमाणात आध्यात्मिक कार्य खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे. लोकांचं जे ऊर्जा आहे, त्यांच्या आयुष्यातली जी दुःख, आपण ज्याला ज्या मायेमध्ये अडकलोय सगळेजण, कुणाला पैसा, कुणाला नातं, कुणाला हेल्थ, कुणाला हे ते, ह्या सगळ्यातनं वर काढण्याचा उपाय म्हणजे लोकांची व्हायब्रेशन्स वाढणं, लोक त्या ज्ञानातून आत्मज्ञानी होणं, त्यांना साक्षात्कार मिळणं, हे. आणि त्याच्यासाठी सगळे ईश्वरी शक्ती कामाला लागल्यात. आणि हे तुम्हाला काही मी म्हणजे जसं सांगते ना येत्या काळात दिसेल. फक्त तुम्ही राहा या मार्गात, फक्त राहा. लगेच आज केलं उद्या ध्यान, उद्या लगेच रिझल्ट असं नाहीये, पण ह्याला वेळ लागेल. मी 6 महिने थांबले युनिफाईड होईपर्यंत. कुठेतरी एक खात्री होती की आपण, आणि त्याच्या दरम्यान एवढे प्रसंग, फक्त इथं पाहिजे ते. तुम्ही जर इथून करत असाल ना काही मनातून, तर तुम्हाला ते नाही जाणवणार. तुम्ही जेव्हा हार्टला जाता, तुमच्या हृदयात जाता आणि ते फील करता, जे आपण करतोय, आपण श्वास घेतोय तर तो इथून फील करा. की पहिल्यांदा आईच्या गर्भातून बाहेर आल्यावर ते बाळ कसं श्वास घेत असेल तळतळून रडल्यानंतर, त्याला जे पहिलं श्वास जो म्हणतो ना आपण, तो कसा असेल. इथं असणारं प्रत्येक जण मास्टर आहे, कुठल्या तरी जन्मातली साधना आहे म्हणून तुम्ही इथं आहात.
मी कुणालाच म्हणत नाही की तुम्ही का नाही आलात काल का. कारण मला माहितीये ज्याला यायचं तो येतो, आकर्षित होतो त्याचा आत्मा, आणि त्याच्यातून जे मिळवायचं ते मिळतं त्याला. त्यामुळे फक्त विश्वास ठेवा की आपल्या बरोबर जे आहे ते आपण करतो ते योग्य आहे, आणि या मार्गावर राहा. युनिफाईडचा कोर्स आज 12 तारीख आहे ना, तर 16 का 17 पासून मी तुम्हाला सांगते, 16-17 पासून सुरू होतं हिंदीमध्ये. नुसतं ऐका बसून, तिथं काही करायचं नाही आपल्याला. फक्त ऐका ते जे सांगतायत ते. तुम्हाला संध्याकाळी 5:30ला असणार आहे लाईव्ह, नाही जमत आहे रात्री ऐका, दुसऱ्या दिवशी सकाळी ऐका, आदल्या दिवशी झालेलं. 3 दिवस असणार आहे आठवड्यातून हिंदीमध्ये, इंग्लिशमध्ये 3 दिवस. पण त्या ऐकण्याने तुम्हाला काय फरक पडतो हे महत्वाचं आहे. तुम्ही जेव्हा ते ऐकता आणि ते जे सांगतात की तुम्ही हृदयावर जा, आणि मग ते ध्यान करून घेतात थोडा वेळ, आणि मग तुम्हाला अजून पुढची माहिती देतात. तर हे मी ऐकत ऐकत पहिले 2 महिने, मी खोटं वाटेल, 6 महिन्यातले पहिले 2 महिने मी इतका कॅज्युअली सगळं घेतलं, ते इथं जातच नव्हतं, फक्त इथून बाहेर जायचं बस. पण जेव्हा ते मला कळलं, एक दिवस असा आला की मला स्वप्न पडायला लागली. स्वप्न कधी पडलं नाही. म्हणजे, आणि त्याच्यानंतर अशी जिथं जिथं ब्लॉकेज होते तिथं तिथं स्वप्न पडायचे. स्वप्न पडणं म्हणजे काय, आपलं सबकॉन्शियस माइंड आपल्याला दाखवतं आरसा, हे बघ बाई तुझ्याकडे अजून हे बाकी आहे, हा इथं घाण आहे तेवढी काढून टाक अजून, ते दाखवतं आपल्याला ते. स्वप्न म्हणजे कुणी देव देवता येऊन नाही दाखवत, तर आपलं सबकॉन्शियस माइंड आपल्याला सगळं दाखवतं की तुझ्या मनात अजून काय ब्लॉकेज आहे, काय अडथळा आहे पुढे जायला तुझ्या अध्यात्मामध्ये, हे आपल्याला दाखवतं. ते मला युनिफाईड मध्ये, म्हणून युनिफाईडचा विषय निघाला की तुम्हाला जाणवत असेल माझी एनर्जी वेगळी आहे. कारण तिथं मी नसते, तिथं बाबाजी असतात जे माझ्याशी बरोबर ते कनेक्ट होऊन ज्याला करायचंय. शीतलताई जॉईन झाल्यात, वर्षा जॉईन झालीये, आणि अजून अजून कोण आहे, मी त्यांना बघितलं ध्यानाच्या दरम्यान. तर तुम्ही पण प्रयत्न करा की जरी 5:30ला लाईव्ह जमलं नाही तर नंतर तिथे जे मास्टर येतात ना ते सगळे अनुभवी मास्टर आहेत. म्हणते की असं आहे, त्यामुळे तुम्ही जॉईन व्हा तो कोर्स नक्की. काय वाटतं बघा, पहिले 1-2 महिने जॉईन करून कसं वाटतं तुम्हाला, काही फरक जाणवतोय का, आणि मग वाटलं तर जॉईन पुढे कंटिन्यू. ठीक आहे. तर आजच्या पौर्णिमेच्या दिवशी हाच सगळ्यांना मी संदेश देते, आणि आपण सगळे आपल्या ध्यान अवस्थेमध्ये येऊ. सगळेजण डोळे मिटू, पाठीला व्यवस्थित आराम. आपल्या स्वतःचं अस्तित्व पहिल्यांदा अनुभव करू, की मी जिथं बसलीये ज्या खोलीमध्ये, तिथं माझं शरीर पहिल्यांदा अनुभव करू आपण. कसं माझं शरीर बसलंय ध्यानाला. आता 3 मोठे श्वास आपण असे घेऊ. श्वास घेताना पोट बाहेर काढायचं, पोटामध्ये श्वास घ्यायचा पूर्ण भरून, आणि सोडताना सगळी हवा सावकाश तोंडानी बाहेर. दिवसभर आपल्याला जेव्हा केव्हा थोडं स्ट्रेस वाटेल, थोडस अस्वस्थ वाटेल, काही समजत नाहीये, निर्णय घेता येत नाहीये, स्पष्टता नाहीये, त्यावेळेस सगळ्यात प्रभावी ट्रिक, मोठा श्वास घ्यायचा नाकानी, पोटात श्वास भरून घ्यायचा, फुग्याप्रमाणे पोट असं फुगलं पाहिजे, आणि सोडताना सगळा आपल्या तोंडानी बाहेर. आपल्या चिंतेचा, काळजीचा डायरेक्ट कनेक्शन आपल्या पोटाशी आहे, ज्याला आपण गट असं म्हणतो. खूप महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे ना पोटात अशी मोठी हवा भरून घ्या नाकानी, तोंडानी सगळी हवा बाहेर. शांत व्हा, पूर्ण रिलॅक्स, वर्तमानात या. आता आपली जी चेतना आहे, आपलं लक्ष आहे, तिला घेऊन जा शरीराच्या बाहेर. शरीराच्या समोर उभं करा, जसा एखादा आरसा ठेवलाय आपल्या समोर, आणि बाहेरून आपल्या शरीराला ध्यानाला बसलेलं बघा. ज्या खोलीमध्ये आपण बसलोय, जे कपडे आपण घातलेत अंगावर, स्वतःला बघायचा प्रयत्न करा चेतनेतून, जसा काही एखादा दुसरा व्यक्ती तुमच्या शरीराकडे बघतोय आत्ता बाहेर उभं राहून, त्याप्रमाणे आपलं सगळं लक्ष, आपली चेतना बाहेर न्या.
आपलं मस्तक, आपल्या अंगावरचे सगळे कपडे कल्पना करा. बंद डोळ्यांनी. कुठल्या भागामध्ये खोलीच्या आपलं शरीर ध्यानाला बसलंय. आता शरीरामध्ये जाऊ. शरीराच्या आत या. तर आपले डोळे पहिल्यांदा फील करा. असे बंद डोळे, अंधार डोळ्यांपुढे. आपला संपूर्ण चेहरा फील करा. कपाळ, कान, आपलं नाक, आपला गळा, आपल्या चेहऱ्याचा भाग, मागचा केसांचा भाग, संपूर्ण आपलं डोकं कसं या गळ्यावर उभय बसवलं गेलंय. तशी ही रचना आहे. फील करा, अनुभव करा. आता दोन्ही खांदे, आपली छाती, छातीच्या डाव्या बाजूला आपलं हृदय. एक श्वास हृदयातून घ्या आणि हृदयावरच सोडा. पुन्हा एकदा श्वास आपल्या हृदयातून हृदयावरच सोडा. आपल्या हृदयावर आपले हार्टबीट्स, हृदयाचे ठोके अनुभव करणं खूप महत्वाचं आहे. हळूहळू प्रॅक्टिसने तुम्हाला व्हायला लागेल. खूप शांती देतं ते मनाला जेव्हा तुम्ही स्वतःचे हार्टबीट फील करायला लागता, अनुभव करायला लागता. खाली जा पोटाकडे. मोठा श्वास घ्या आपल्या पोटामध्ये. बघा आपलं पोट कसं फुलतंय. ऑक्सिजन द्या त्याला मोठ्या श्वासाने. सगळ्या पार्ट्स पर्यंत ऑक्सिजन चालू. सगळ्या पेशी, प्रत्येक सेल त्यामध्ये आलाय. आपले गुडघे, पायाची बोटं थोडी हलकी त्यांना हलवा. त्यांची जाणीव होऊ दे आपल्या चेतनेला. आता सगळं लक्ष आपलं आपल्या सुंदर अद्भुत श्वासांकडे. आत्ताच माझा जन्म झालाय. माझ्या पृथ्वीवरचा माझा पहिला क्षण हाच आहे. याप्रमाणे श्वास फील करा. अशी ती हवा आत जाते, अशी बाहेर येते. आणि हा श्वास आहे, हा चालू आहे श्वास. हे जाणीव करून देणारी आपली चेतना, बुद्धी. सगळे विचार शांत होत आहेत. पूर्ण लक्ष श्वासांवर आहे.
असंच लक्ष आपल्या श्वासांवर ठेवा. एक होऊन जा श्वास. आणि आम्ही वेगळे नाहीये. प्रत्येक श्वास म्हणजे मी आहे. इतक्या प्रेमाने त्याचा अनुभव घ्या. अशी आपली छाती त्या श्वासांनी पुढे मागे होती. नाकातून कशी ही हवा आत जाते शरीरात. एक श्वास बाहेर की दुसरा आत, दुसरा बाहेर की तिसरा आत. सगळे विचार शांत, शून्य विचार.
शेवटची 2 मिनिटं. आपण सगळे आपले सुंदर अशा ध्यानातून बाहेर येण्यासाठी तयार होऊ. अगदी सावकाश आपले दोन्ही हात आपल्या डोळ्यांवर. 5, 4, 3, 2, 1, 0. अगदी सावकाश आपले डोळे उघडा. आपल्या हातांची ऊर्जा संपूर्ण शरीराला द्या. आपल्या गुरूंचे, इष्टदेवतेचे, परमात्म्याचे, एंजल्सचे सगळ्यांचे आभार व्यक्त करा. ज्या ईश्वरी शक्ती अदृश्य रूपाने आपल्यासोबत आहेत, सगळ्यांचे आभार व्यक्त करा. आपल्या सर्वांचे आभार. थँक्यू सो मच.